खाली थांबते. मित्रांनो आता आम्ही बाईकवर निघालो. आम्हाला वाटलं आमचं नियोजन तर प्रायव्हेटने जायचं होतं, पण मित्राची बाईक भेटली. आता निघालो 3 जण. आता मोबाईलला कवर घेतो भिजू नाही म्हणून पावसातून. चला आता डायरेक्ट भेटूया राजगडच्या पायथ्याला. मित्रांनो आता आम्ही आलोय मार्गासनीमध्ये. हा रोड सरळ जातो इकडं मडे घाटला आणि तोरणा किल्ल्याला, आणि इथून डावीकड राजगड किल्ला. इथून आणखीन 13 किलोमीटर आहे आतमध्ये. मित्रांनो आत्ता आम्ही साखर गावात येतं. राजगड किल्ला इकडून ह्या साईडने 3 किलोमीटर दाखवते, पण ह्या साईडला आहे काय म्हणतात त्याला, चोरवाट आहे डाव्या साईडने. आणि ह्या उजव्या साईडने गेलं तर आपल्याला डायरेक्ट पाली दरवाजाने जाता येतं वरती. त्याच्यामुळं आम्ही उजव्या साईडने जाणार आहे तिकडं. मित्रांनो तो त्या साईडला आम्हाला किल्ला पूर्ण ढगात आहे आता राजगड. पाऊस येत नाही ती एक नशीब आमचं, नाही तर सगळं आतापर्यंत आम्ही सगळे भिजलो असतो. पूर्ण बघा तिकडे राजगड त्या साईडला किती भारी दिसतोय. मित्रांनो आता आम्ही आलो आहे राजगडच्या पायथ्याला, आणि आत्ताच आम्ही गड चढायला चालू करणार आहेत. आत्ता वाजले 3:15. बघू 2 तासात वरती जातो ना. आणि आजचा स्टे पद्मावती माचीवरच करणार आहे तिथल्या मंदिरात, आणि मग उद्या सकाळ पूर्ण गड एक्सप्लोर करणार. तर चला. पाली दरवाजानं जात असाल तर आपल्याला प्रत्येकी 5 रुपये एवढे तिकीट काढावे लागते. झालं की पाली दरवाजा आला इथं. आणखीन थोडं चाललं की मित्रांनो बघा पूर्ण राजगड पूर्ण ढगात लपलाय वरती. झाला तर आणखीन थोडं चाललं की आम्ही पाली दरवाजात जातो ना. आणखीन तरी पूर्ण असं गोलेडा मारून जायचं आम्ही. मित्रांनो आम्ही पाली दरवाजापाशी आलोत, आणि इथं आल्यावरती सगळं क्लिअर वातावरण झालं. खाली पायथा पण दिसतोय. आता परत ढग आले खाली. साधारण 1 तासात आम्ही सगळे पोहोचलो पाली दरवाजाजवळ. पाली दरवाजा हा राजगडाचा मुख्य दरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या दरवाजाने राजगडावर अनेक वेळा प्रवास केला, त्यामुळे हा दरवाजा त्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला. पाली दरवाजाच्या मार्गावर राजगडावर पोहोचण्यासाठी अंदाजे 1737 पायऱ्या आहेत, जे ट्रेकिंगसाठी एक रोमांचक अनुभव देतात. मित्रांनो पाली दरवाजातून वरती आल्यानंतर या ठिकाणी आतमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांची मूर्ती ती पाहायला मिळते. आणि इथं त्या साईडला खाली तळघर आहे बघा. इथं टाक्यापाशी आलं बघा, तोफीचं तुटलेला अवशेष पाहायला मिळते. इकडे ह्या साईडला पण मित्रांनो हे आहे पद्मावती माचीवरील पद्मावती देवी मंदिर.
2002 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. महाराजांचे किल्ले मुरुमदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला 3 मूर्त्या दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. त्याच्या उजव्या बाजूला असलेली लहान मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेली आहे. या 2 मूर्त्यांच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या मंदिरात 20 ते 30 जण सहज राहू शकतात, एवढी मोठी मंदिरात जागा आहे. आणि आतमध्ये मंदिरात खूप मोठा स्पेस आहे. इथं स्टेसाठी पण आपण इथं आज इथं स्टे करणार आहेत ह्याच मंदिरामध्ये आपण. बघा इथं खूप मोठा स्पेस आहे पुढं. आता इथंच आम्ही सगळे संध्याकाळी झोपणार आहेत मंदिरामध्ये आणि मग सकाळी उठून मग बाकीचा उरलेला गड एक्सप्लोर करणार. मित्रांनो, ह्या साईडला आहे चोर दरवाजा. सगळ्यात पहिला ट्रेक मी राजगडला केलता त्यावेळेस मी ह्याच चोर दरवाजाने वरती आलतो आम्ही. पण तेव्हा काय ब्लॉग वगैरे काय टाकला नाही मी यूट्यूबला. हा बघा इथून पाली दरवाजापेक्षा मित्रांनो हा इकडून चोर दरवाजाची वाट आहे ना लईच कठीण आहे. जागेवरच असं वरती चढाई आपल्याला आणि पायावर कमी सगळा हातावरती जोर देऊनच आपल्या इथून वरती यावं लागतं. आणि इथून आल्यावरती आपण डायरेक्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण पद्मावती माचीवरती पोहोचतो ह्या साईडने. मित्रांनो, आम्ही ह्या साईडचा सगळा परिसर एक्सप्लोर केला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आम्ही सगळे उरलेला गड एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. सकाळी वातावरण खूप क्लिअर होतं, त्याच्यामुळे गडावरील प्रत्येक वास्तू आपल्याला क्लिअर दिसत होती. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या आमची झाली राजगडवरची सकाळ. आता वाजल्यात 6 वाजता आम्ही ट्रेक चालू केला. आणखी आता आम्ही निघालो बाले किल्ल्यावर. आमच्यासोबत आणखी 3 जण जॉईन झाले. तर आता बाले किल्ला करून तसं आम्ही खाली उतरून पलीकडं सोहळ्या माचीवर जाणार. आणि सोहळ्या माचीवरून पूर्ण एवढा घालून पलीकडली कुठली माची होते रे महाराज? संजीवनी माचीकडे जाणार. चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आता मी बाले किल्ल्यावरती आहे. आता इकडं ब्रह्मेश्वर मंदिराकडे चाललोय दर्शन घ्यायला. इथं बघू शकता तुम्ही, इथं पाण्याची टाकी आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे पण जरा खराब झालेलं पाणी येते. आणि तिकडे वरती आपल्याला राजवाडीचे अवशेष पाहायला मिळतात. मित्रांनो, हे आहे ब्रह्मेश्वर मंदिर. इथं आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि ह्या साईडला बघा सनराईज पण खूप भारी होतो ह्या साईडला. मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागच्या साईडला इथं पण आपल्याला छोटे छोटे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. इथून मित्रांनो आपल्याला पद्मावती माची दिसते इथून क्लिअर. आणि साईडला एक बुरुज आहे, तो एक दिसतोय आपल्याला. आता आपण राजवाडीचे अवशेष पाहायला जाऊ वरती. राजवाडीचे अवशेष पाहिल्यानंतर आपण तिकडं सुवेळा माचीकडे जाऊया खालच्या साईडला. मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागच्या साईडने आल्यानंतर आपल्याला इथूनच इकडं वरती राजवाडीचे अवशेष पाहायला जायला इथून एक वाट आहे आणि त्या साईडने पलीकडच्या साईडने एक वाट आहे. तर आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडने आल्यानंतर इथून आपण वरती चाललो राजवाडीचे अवशेष पाहायला. तर इथं पण बघा, इथे एक पाण्याचं टाक आहे. त्याच्यात पण पाणी आहे पण जरा खराब पाणी आहे त्याच्यामध्ये. आणि इथं वारं भरपूर वाहतंय मित्रांनो वरती. अचानक धुकं ढग येत आहेत, सगळं पांढरं होत आहे, काहीच दिसत नाही. आणि अचानकच सगळं क्लिअर होतंय वातावरण पूर्ण.
तर मित्रांनो, आपण बाली किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकाला आलोत. इथं आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळत आहेत. राजवाड्याचे अवशेष पाहायला वरती जाताना चप्पल किंवा बूट असेल तर तो काढूनच वरती जावा. मित्रांनो, आम्ही बाली किल्ला उतरून खाली आलो होतो आणि इकडे आता सुवेळा माचीवरती चाललो होतो. चला रे पटापटा. आलो. सुवेळा माचीकडे जाताना आपल्याला मध्येच रस्त्यात एक हनुमान मंदिर लागतंय. पहिली हनुमानाची मूर्ती ह्या साईडला होती, पण आता तिथं काम चालू आहे, त्याच्यामुळे बहुतेक इकडं पत्र्याच्या शेडमध्ये ते ठेवली आहे मूर्ती. चला आपण देवाचं दर्शन करूया आणि सुवेळा माचीकडे जाऊयात. आम्ही सुवेळा माचीच्या डाव्या बाजूने संजीवनी माचीकडे निघालो. मित्रांनो, आम्ही माचीकडे जात असताना इथं आपल्याला नंदी दिसतोय आणि तिथं मंदिर दिसते. तिथं हार वगैरे ते ठेवलेलं आहे आणि वारण ते तर लयच वाटतंय आणि ढग पण अशी पाहताना असं भारी दिसतंय ना. मी टाइम लॅप्स व्हिडिओ काढलाय, तो बघा तुम्ही कसं वाटतंय ते. आणि आता आम्ही तटबंदीनेच कडेकडेने चाललो संजीवनी माचीकडं. आता माचीकडे जाताना पण आपल्याला आधीमध्ये बघूयात काय काय पाहायला मिळते. ह्या साईडने जास्त करून मित्रांनो कोणी जातच नाही, कारण त्या साईडनेच फक्त बाली किल्ला आणि सुवेळा माचीवरती जास्त करून जातात. ह्या साईडने जास्त करून कोणी येतच नाही. संजीवनी माचीकडे जात असताना आपल्याला पाण्याची टाकी आणि काही दरवाजे पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आम्ही आलो संजीवनी माचीवरती. सगळं धोकाच आहे, त्याच्यामुळे एवढं काही दिसत नाही. इथं पण आपल्याला पाण्याचे टाकते वगैरे आणि बुरुंज आहे एक, ते बघायला भेटतंय. आणि इकडं सगळीकडे पाण्याचे टाकेच आहेत खालच्या साईडला. येताना खूप कडेकडेने जावं लागते तटबंदीच्या. ह्या साईडला दरवाजा आहे मित्रांनो एक छोटासा, आणि ह्या साईडला बुरुज आहे शेवटचा. मित्रांनो, सगळ्यात मोठी माची राजगडवरची कुठली असेल तर ती मला वाटतं हेच आहे, कारण खूप लांब वरती आहे. आणखीन संपली नाही, मला वाटलं शेवटचं टोके. पण आणखीन पण इकडे बघा पुढं आहे, त्या दरवाज्यातून खाली जाऊन आपण पुढे जाऊयात त्या साईडला. होय, कसलं दिसतंय मागं. बरोबर बघ मागं केवढं दिसतंय. मित्रांनो, आमचा पूर्ण राजगड एक्सप्लोर झालायच म्हणायचं आता थोडक्यात. खूप वेळ चालून आम्ही पोहोचलो संजीवनी माचीच्या शेवटच्या टोकापर्यंत.
मित्रांनो हा रात्रीच्या पासून आमच्या सोबतच आहे. त्यांनी आणखीनपर्यंत आमचा साथ कधी सोडला नाही. आम्ही प्रत्येक माचीवरती गेलो, प्रत्येक माचीवरती आमच्या पाठीमागं कंटिन्यू सोबतच आहे. आणि माकडं पण सारखे येतात बॅग उचलते, पण हे असल्यामुळे माकडं पण जास्त काय जवळ येत. चला मित्रांनो, आमचा पूर्ण गड एक्सप्लोर करून झालाय. सगळ्या आम्ही तिने पण माच्या बघितल्या आणि तिथून बाले किल्ल्याचा व्ह्यू एवढा क्वालिटी दिसतोय ना, त्याचा मी टाइम लॅप्सचा व्हिडिओ काढलाय, तो पण मी ऍड करतो व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही निघालो आता खाली. आता आम्ही पद्मावती माचीवरून पाली दरवाजातून आता डायरेक्ट खाली निघणार आणि डायरेक्ट तिथून रूमला. तर चला, व्लॉग शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.